ऑडिओ चालू आहे का? हॅलो, किती जण जॉईन झाले? किती जण जॉईन झाले? किती जण जॉईन झाले? किती जण जॉईन झाले ग? चल आपण सुरुवात करू. ज्याला जॉईन व्हायचं ते होईल. हॅलो, खुशी. हॅलो. हा, किती जण जॉईन झाले? मला नाही माहिती मॅडम. अच्छा, ठीक. हा, ठीक आहे. तू आपले पेन आणि पुस्तक वही घेऊन ये. सोबत घ्यायची. जेव्हा आपण लेक्चरला बसतो ना तेव्हा. बाकीच्यांना जेव्हा जॉईन व्हायचं तेव्हा होऊ दे. आपण स्टार्ट करू. आणि बाकीच्यांनी झूम डाउनलोड मारलाय की नाही जरा विचारशील बरं तुझ्या फ्रेंड मध्ये? हो, त्यांनी डाउनलोड केलेले आहेत पण ते जॉईन होत नाही. का जॉईन नाही होत? नाही माहिती मॅडम. अच्छा, ठीक आहे. चल आपण सुरुवात करू. पेपर 3चा आपलं दुसरं प्रकरण भाषा, संस्कृती आणि संबंध हे चालू होतं आणि त्यामध्ये भाषा आणि संस्कृती हा एक मुद्दा झालेला आहे. भाषा आणि समाज भाषा विज्ञान आणि भाषा वैविध्य, भाषेचा बहुजिन्सीपणा आणि भाषादित्व हे तीन मुद्दे आपले दुसऱ्या प्रकरणातील जो भाग आहे भाषा एक सांस्कृतिक संचित याचं झालेलं आहे. आता आपण भाषिक सापेक्षतावाद हा चौथा मुद्दा आपण बघणार आहोत. यातलाच आपण भाषा एक सांस्कृतिक संचित यामधलाच आता चौथा मुद्दा आपण बघतोय. एडवर्ड सपीर आणि त्याचा शिष्य बेंजामिन होप या मानववंशशास्त्राच्या अभ्यासकांनी भाषा आणि संस्कृती यांच्या संबंधाला अनन्यसाधारण महत्त्व दिले. त्यांचा भाषिक सापेक्षतावाद या सिद्धांताने भाषा आणि वास्तव यांच्या संबंधावर अधिक प्रकाश टाकला. आता भाषा आणि वास्तविक संबंध, भाषेचा असणारा वास्तविक संबंध याच्यावर भाषिक सापेक्षता एडवर्ड सपीर आणि त्यांचा शिष्य बेंजामिन वोट यांनी मात्र या भाषा आणि संस्कृती याला अनन्यसाधारण महत्त्व दिलं की भाषा आणि संस्कृती हे एक दुसऱ्याशी जोडलेली आहे. आणि आवाज येतो ना? हो. हा, तर यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि याच्यावरच त्यांनी जास्तीत जास्त या गुरु आणि शिष्यांनी प्रकाश टाकलेला आपल्याला दिसून येतो. या सिद्धांतापूर्वी असे मानले जात होते की आपल्या अनुभवाचा आणि विचाराचा प्रभाव भाषेवर पडत असतो. भाषापूर्व आणि भाषाबाह्य असे काही वास्तव असते आणि त्याचे वर्णन भाषा करत असते. आता इथे त्यांनी असं त्यांच्या अनुभवांचा आणि विचारांचा प्रभाव म्हणजे एखादी व्यक्ती आपण बोलतोय, वागतो, आपले अनुभव याचा प्रभाव भाषेवर पडत असतो असं याचं म्हणणं आहे. समीर आणि वोप यांनी या भूमिकेवर आक्षेप घेतला. आता समीर आणि वोप यांनी या भूमिकेवर आक्षेप घेतलेला आहे असं दिसून येते. कारण की त्याचा आक्षेप असा आहे समीर आणि वोप यांनी एकत्रितपणे या विषयावर काम केले असे नाही, परंतु आधी सपीरने आणि नंतर वोपने मांडलेल्या संकल्पनेला
सपीर होर्प. आता सपीर या शास्त्रज्ञाने आधी अभ्यास केला आणि होर्प या शास्त्रज्ञाने नंतर अभ्यास केला. पण तरी सुद्धा या विषयावर काम केल्यानंतर या विषयाच्या संकल्पनेला सपीर होर्प असं उल्लेखिलं जातं. त्यांच्या सिद्धांतानुसार भाषा हे केवळ वास्तवाचे वर्णन करण्याचे साधन नाही. भाषेबाहेर असे काही वास्तव नसतेच. माणूस आपल्या भाषेतूनच सभोवतालच्या जगाचा, त्यातील वास्तवाचा अनुभव घेत असतो. वास्तवाच्या या अनुभवाला भाषेमुळे आकार येतो. भाषेमुळे वास्तवाचे वर्णन होते असे नव्हे. आता तो म्हणतो की भाषेच्या पलीकडे असं काही नाहीये. वास्तवाचे वर्णन वगैरे भाषा हे केवळ वास्तवाचे वर्णन करण्याचे साधन नाही, असं तो म्हणतो. भाषेबाहेर असे काही वास्तव नसते, असं समीर आणि होपचं म्हणणं आहे. वास्तवाच्या या अनुभवाला भाषेमुळे आकार येतो. भाषेमुळे वास्तवाचे वर्णन होते असे नव्हे, तर वास्तवाच्या अनुभवावर भाषेचा खोलवर परिणाम होत असतो. आता आपण वास्तवामध्ये जी बोलतो भाषा, त्याच्या अनुभवावर भाषेवर खोल परिणाम होत असतो, असे समीर आणि होप यांच्या सिद्धांताने सांगितले आहे. म्हणजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांच्या मते माणसाच्या जाणीवा, भावना, आचार विचार, वर्तन, रूढी, परंपरा, दृष्टिकोन, अपेक्षा हे भाषेचे नियंत्रित होत असतात. आता भाषेने काय नियंत्रित होत असतात, तर आपल्या माणसाच्या जाणीवा, भावना, आचार विचार, वर्तन, रूढी, परंपरा, दृष्टिकोन, अपेक्षा हे भाषेने नियंत्रित होत असतात. भाषेच्या अधीन असतात, म्हणजेच भाषा सापेक्ष असतात. आपल्या अनुभवातील वर्गीकरणे ही भाषेने दिलेली वर्गीकरणे असतात. आता आपण भाषेच्या अधीन झालेलो असतो, कारण की आपली भाषा ही आपल्याला कधीही प्रिय असते आणि त्याच्यामुळे मात्र आपण आपल्या अनुभवातील वर्गीकरणे ही भाषेने दिलेली वर्गीकरणे असते. आपण जसा जसा अनुभव आला तसं आपण वर्गीकरण करत असतो. भाषेने दिलेल्या संकल्पनांच्या आधारे माणूस अनुभव घेत असतो. आता भाषेने जे दिलेल्या संकल्पना आहे, म्हणजे एखादी संकल्पना भाषेची तयार केली आहे, तर त्याप्रमाणे मात्र आपण हे करत असतो. त्या अनुभवाने आपण भाषेमध्ये बदल करत जात असतो. अर्थाने त्याचे वास्तव बदलते. भाषाच विचाराचे स्वरूप ठरते. माणूस भोवतालचे जग भाषेच्याच आधारे पाहतो. माणसाचे ज्ञान हे भाषाधिष्ठित असते. आता माणूस जे काही बघतो ते भाषेच्या अनुभव. जर समजा उदाहरणार्थ तुम्ही अमेरिकेत गेले आणि तुम्हाला तिथली भाषा येत नसेल, तर आपण मात्र ती एखादी हिंदी बोलणारा किंवा इंग्रजी बोलणारा आपण माणूस बघत असतो. कारण का, तर आपल्याला तिथलं सौंदर्य, तो देश म्हणजे काय आहे, त्यांचं राहणीमान काय आहे, त्यांच्या रूढी परंपरा काय आहे, हे आपण मात्र भाषेच्या माध्यमातूनच अनुभवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून इथे भाषिक सापेक्षतावाद याला समीर आणि होर्पने जास्तीत जास्त महत्व दिलेलं आहे. कळला हा मुद्दा? हो. समीर आणि होर्पची संकल्पना या भाषिक सापेक्ष हा चौथा मुद्दा आहे. समीर आणि होर्पची संकल्पना इथे मांडली की तो म्हणतो भाषेला वास्तविकतेच्या पलीकडे असं काहीच नसतं. आपण म्हणतो की भाषा ही वास्तविक आहे, पण त्याचं म्हणणं तसं नाहीये. त्याचं म्हणणं असं आहे की हो, म्हणजे आपल्याला जे अनुभव आले आहे त्या माध्यमातून आपण वास्तविकता जाणून घेत असतो आणि भाषा सभोवतालचे जग जर आपल्याला अनुभवता येत असेल, तर ते मात्र भाषेच्या माध्यमातूनच अनुभवता येते. आता सपीरने 1929 मध्ये हा सिद्धांत मांडला आणि होर्पने 1956 मध्ये या सिद्धांताच्या पुष्टार्थ असे सादर केले. म्हणजे सपीरने 1921 मध्ये हा सिद्धांत मांडला आणि होर्पने 1956 ला हा सिद्धांत मांडला आहे. तरी सुद्धा दोघांच्या संकल्पनेमध्ये काहीही फरक पडलेला नाही. दोघांच्याही संकल्पना जवळपास सारख्याच होत्या आणि म्हणून याला सपीर होर्प असं या सिद्धांताला नाव दिलेलं आहे. आता त्या दोघांनी 2 मुद्दे सांगितलेले आहेत. ऍरिझोना प्रांतातील आदिवासी जमातीच्या होपी भाषेत
क्रियापदे व नामे यातील फरक. इंग्रजी किंवा तत्सम भाषांप्रमाणे क्रिया आणि घटना, वस्तू असं नसून दीर्घ कालावधी लागणाऱ्या गोष्टी म्हणजे नामे व इतर क्रिया असं आहे. वीज, लाट, ज्वाळा यासारखे क्षणिक प्रक्रिया व्यक्त करणारे शब्द होपी भाषेत फक्त क्रियापदांच्या रूपातच येतात. आता आपण भाषा जी बोलतो त्याच्यात नाम, सर्वनाम, क्रियापद असं असते. पण इथे मात्र अॅरिझोना प्रांतातील जी आदिवासींची भाषा आहे होपी, त्यामध्ये मात्र सगळे जे शब्द आहेत ते क्रियापदांच्या स्वरूपातच येते. आपण क्रियापदाच्या स्वरूपात क्रियापदांच्या स्वरूपामध्ये मात्र आपण एकही शब्द बोलत नाही, आपण पूर्ण वाक्य बोलत असतो. त्याच्यामध्ये आपलं नाम आहे, सर्वनाम आहे, क्रियापद आहे. पण इथे होपी भाषेमध्ये फक्त क्रियापदाचाच वापर केलेला दिसून येतो. आता नंबर 2 आहे एस्किमो भाषेत हिम या संकल्पनेला वेगवेगळे शब्द आहेत. मात्र इंग्रजीत हृदय असा एकच शब्द आहे. एस्किमो भाषक ज्या उत्तर ध्रुवावरील प्रदेशात राहतात तो प्रामुख्याने हिमाच्छादित प्रदेश असल्याने तिथे हिमाचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. आता तुम्ही जिओग्राफी मध्ये एस्किमो ही म्हणजे जी संकल्पना आहे किंवा एस्किमो लोकांचं शिकला असाल तर तिथे तो पूर्णपणे हिम प्रदेश आहे आणि हिम प्रदेश असल्यामुळे मात्र त्या हिम शब्दाला तिथल्या लोकांनी वेगवेगळी नावं दिलेली आहेत. आता ही वेगवेगळी जी नावं आहे ती मात्र इथे वेगवेगळ्या प्रकारे नावं दिलेली आहे आणि त्याच्यामुळे आपण त्याला हिम या इंग्रजीत त्याला हृदय म्हणतात. एस्किमो भाषक उत्तर ध्रुवावर प्रामुख्याने हिमाचल प्रदेश आहे म्हणजे हिमाच्छादित बर्फाने ढाकलेलं म्हणजे झाकलेला असा प्रदेश असल्यामुळे मात्र या हिम शब्दाला तिथे वेगवेगळे नावं दिले आहे. हेच आपल्याला रंगाच्या नावाच्या बाबतीतही म्हणता येईल. इंग्रजी भाषेत रंगांची जेवढी नावे आहेत तेवढी मराठीत नाही. आपण रंगांचा जर विचार केला तर मात्र आपल्या लक्षात येईल की इंग्रजीला बरेच इंग्रजीमध्ये रंगांना वेगवेगळे नावं दिलेले आहे. पण मराठीमध्ये मात्र आपल्याला काय पांढरा, निळा, गुलाबी, लाल, नारंगी असेच पिवळा असेच आपण रंग आपण वापरत असतो. पण मात्र तसं इंग्रजी भाषेमध्ये खूप असे नावं दिलेली आपल्याला दिसून येते. सपीर होपच्या सिद्धांतावर अनेक आक्षेप घेतले गेले. भाषा माणसाला जगाकडे पाहायला शिकवते हे खरे असले तरी माणूस त्याही पलीकडे जाऊन पाहू शकतो. होपने दिलेली किंवा होपी किंवा एस्किमो भाषांची उदाहरणे सर्वमान्य, सर्वसाधारण, सार्वत्रिक स्वरूपाचा नियम तयार करण्यासाठी पुरेशी नाही. आता इथे बऱ्याच जणांनी त्यांच्या याच्यावर आक्षेप घेतलाय की जरी आपण जगाकडे बघायला भाषा शिकवत असली तरी सुद्धा भाषेच्या पण पलीकडे जाऊन ही मानवजात अभ्यास करत असते आणि हे 2 उदाहरणं जरी दिली असले तरी ती फक्त पुरेशी नाही. म्हणजे माणूस याच्या पलीकडे जाऊन काही शिकू शकतो किंवा असं करू शकतो याचं उदाहरण मात्र इतकं पुरेसं नाही असे आक्षेप सपीर आणि होपच्या भाषेवर घेतलेले आपल्याला दिसून येते. होपी भाषेचे भाषक नसलेल्या भाषकांनाही त्या भाषेची रचना समजू शकते. होपने दिलेले एस्किमो भाषेचे उदाहरण या सिद्धांताच्या विरुद्धच जाते. एस्किमोच्या दुनियेत हिमाचे वेगवेगळे प्रकार आहेत म्हणून तर त्यांना हिमाला वेगवेगळी नावे देण्याची गरज निर्माण झाली आणि त्यामुळे एस्किमो भाषेत भर पडली. इथे भाषेचे अनुभव नियंत्रित होण्याऐवजी अनुभवाने भाषेतील शब्दसंग्रहात भर टाकली आहे असे म्हणावे लागेल. आता तिथे हिमाचे वेगवेगळे प्रकार आहे आणि म्हणून मात्र हिमाला वेगवेगळी नावं देण्यात आली. त्याच्यामुळे झालं काय, एस्किमो लोकांच्या भाषेमध्ये शब्दसंग्रहामध्ये फरक पडत गेला, शब्दसंग्रह वाढत गेला. पण शिवाय लहान मूल ज्या पद्धतीने भाषा शिकते ते पाहता बालभाषेचा मुद्दा भाषिक सापेक्षतावादाच्या विरुद्धच जातो. आता लहान मुलगा त्याला आपण पाण्याला काय म्हणतो, मम कर, पाणी पी असं कधीच म्हणत नाही. जेवण करताना जेवण कर असं छोट्या मुलाला, कारण की आपण त्याची भाषा त्याला शिकवत असतो.
आणि त्याच्यामुळे मात्र इथे त्याच्या आणि बालभाषेमध्ये म्हणजे सफीरच्या आणि बालभाषेमध्ये फार असा फरक दिसून येतो. श्रवणशक्तीचा प्रभाव असणाऱ्या व्यक्तीचे भाषा शिक्षण हाही असाच या सिद्धांतावर आक्षेप घेणारा मुद्दा ठरू शकतो. त्यामुळे सपीर-वोर्फचा हा भाषिक सापेक्षतावादाचा सिद्धांत 100% स्वीकारणे अवघड आहे. आता इथे मात्र इथे सपीर आणि वोर्फचा भाषिक सापेक्षतावादाचा सिद्धांत 100% स्वीकारणे मात्र चुकीचे आहे असं बऱ्याच तज्ञांचं मत आहे. म्हणजे सपीरने आणि वोर्फने असं सांगितलं आहे की भाषेच्याही पलीकडे आपण जाऊन वास्तविकता भाषेची शिकतो आणि तिथेच मात्र आपण या भाषेच्या पलीकडे जाऊन आपण दुसरी भाषा नाही असं तो म्हणतो. सभोवतालचे आहे त्याचप्रमाणे आपण शिकत असतो असं त्याचं म्हणणं आहे. पण त्यांचे मुद्दे मात्र इथे खोडून काढलेले आपल्याला दिसून येईल. कळला का हा मुद्दा सापेक्षवादाचा भाषेत? हॅलो खुशी? हो. भाषिक सापेक्षतावाद म्हणजे दोन मतं इथे दिलेली आहे, विरुद्ध मतं इथे सांगितलेली आहे की सपीर आणि वोर्फने असं म्हटलं आहे की वास्तविकतेच्या पलीकडे काही नाही, पण इथे अनुभवामधून जे शिकत जातो माणूस ते मात्र आहे असं इथे त्यांचं म्हणणं आहे बाकी भाषा तज्ञांचं. आता पाचवा मुद्दा आहे. पाचवा मुद्दा लिही. भाषिक सांस्कृतिक विविधता. लिहिला? हो. आता भाषिक सांस्कृतिक विविधता, कारण की आता भाषामध्ये भाषेमधून विविध संस्कृतीचं दर्शन घडत असते. आता आपण उदाहरणार्थ भारतामध्ये बघतो. भारतामध्ये वेगवेगळ्या राज्याच्या वेगवेगळ्या भाषा आहेत. बरोबर आहे? तर या वेगवेगळ्या भाषा असल्यामुळे त्या भाषेमधून आता महाराष्ट्र म्हटल्यानंतर महाराष्ट्राची संस्कृती काय आहे? पंजाब म्हटल्यानंतर पंजाबची संस्कृती काय आहे हे भाषेमधून आणि त्यांच्या वागण्यामधून आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे साऊथची संस्कृती काय आहे हे आपल्याला भाषेमधूनच दिसून येते. भाषा आणि संस्कृती यांचा अनन्यसाधारण संबंध पाहता भाषिक आणि सांस्कृतिक विविधता परस्पर संबंध आहेत असे आढळते. भारताचे उदाहरण घेऊन हा मुद्दा अधिक स्पष्ट करता येईल. भारत हे बहुभाषिक राष्ट्र आहे. इथे राज्यांची रचना भाषावर झाली आहे. इंग्रजीसह 23 अधिकृत प्रमाण भाषा आणि असंख्य बोलीभाषा भारतात बोलल्या जातात. आता इथे भारतामध्ये विविध सांस्कृतिक विविधता आपल्याला दिसून येतो आणि त्यांचा भाषेशी परस्पर संबंध पण दिसून येतो. भारताचेच उदाहरण जर घेतले आपण तर भारतामध्ये बहुभाषिक राष्ट्र आहे. भारत हे बहुभाषिक राष्ट्र आहे आणि इथे 23 राज्यांची रचना भाषावर झाली आहे. मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की आपली ओळख समजा आपण महाराष्ट्रात राहतो म्हणजे मराठी भाषेवरून आपली ओळख होत असते. इंग्रजी सह 23 अधिकृत प्रमाण भाषा आणि असंख्य बोलीभाषा भारतात बोलल्या जातात. या बोलीभाषांपैकी काही प्रमाणित बोली आहेत. हा ऐकायला येतंय? ऐकायला येतंय? निलेश ऐकायला येत आहे? ऐकायला येतंय का? हा. आपला पाचवा मुद्दा चालू आहे.
भाषिक सापेक्षतावाद. भाषिक सापेक्षतावाद चालू आहे आणि त्याच्यामध्ये या बोली भाषांपैकी काही प्रमाणित. भारतीय समाज हा बहुसांस्कृतिक समाज आहे. भारतातील प्रत्येक राज्याची आपली अशी वेगळी संस्कृती आहे आणि त्या प्रत्येक राज्याची आपली अशी वेगळी प्रमाणित राज्यभाषाही आहे. या भाषा त्या प्रदेशाचे प्रतिनिधित्व करतात. त्या प्रदेशाच्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याच्या कामी या प्रदेशाची प्रातिनिधिक भाषा महत्वाची भूमिका बजावते. आधी म्हटल्याप्रमाणे संस्कृती आणि भाषा परस्पर पूरक आहे. आता भारताचं दर्शन हे भाषेतूनच दिसत असते आणि भारत हा बहुराष्ट्रीय देश असल्यामुळे मात्र इथे वेगवेगळ्या प्रकारची जाणीव आपल्याला भाषिक म्हणजे संस्कृतीची जी जाणीव आहे ही भाषेमधून होत असते. आणि इथे आपलं दुसऱ्या प्रकरणातील पहिला भाग भाषा एक सांस्कृतिक संचित संपलेला आहे. याचे 5 मुद्दे होते सांस्कृतिक संचितचे. भाषा आणि संस्कृती, भाषा, दुसरा मुद्दा होता भाषा आणि समाज भाषा विज्ञान, तिसरा भाषा वैविध्य, भाषेचा बहुजिन्सीपणा आणि भाषित्व आणि भाषिक सापेक्षतावाद आणि 5वा मुद्दा होता भाषिक सांस्कृतिक विविधता. हे कळलंय का तुम्हाला? हे कळलंय? आता आपण या दुसऱ्या प्रकरणातील जो दुसरा मुद्दा आहे भाषेचा विकास तो आपण सुरू करतोय. दुसरा मुद्दा आपण भाषेचा विकास हा जो मुद्दा आहे तो चालू करतोय आपण. लिहून घ्या. लिहिलं? हा. आता निलेश लिहिलं का? हो मॅडम. हा. अरे काय रे तुझे मित्र कुठे गेले बाकीचे? ऐकायला येत आहे? घरी असतील. घरी असतील. मग घरीच आहे ना आपण. आता कुठे कॉलेज लावू आपण? आपण कुठे कॉलेज लावू? घरीच आहो ना सगळे. काय माहित कुठे गेले. अरे त्यांनी झूम हे केलं की नाही, डाउनलोड केलं की नाही? जर समजा अटेंडन्स नसेल तर एक्झामला कसे बसणार तुम्ही लोक? हॅलो. हो. हा मग ते जॉईन का नाही होत? काय माहित. अच्छा ठीक आहे जाऊ दे. आपण त्यांचा विचार करण्यात काही अर्थ नाही. आता दुसरं प्रकरण आहे भाषा संस्कृती संबंध. त्यातला दुसरा हा मुद्दा लिहा भाषेचा विकास. लिहिलं? हो. हा मुद्दा आहे भाषेचा विकास. त्यातला पहिला त्यातला म्हणजे उपमुद्दा आहे जागतिकीकरण आणि भाषा. आता भाषेचा विकास म्हणजे काय? आपण विचार करू. भाषेचा दिवसेंदिवस विकास होत गेला. तो वेगवेगळ्या पद्धतीने होत गेला आणि वेगवेगळ्या पद्धतीने होत गेल्यामुळे आपण आपल्या भाषेपासून जरा लांबच गेलो आणि दुसऱ्याची भाषा आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. आता भाषेचा विकास कसा होत जातो? कारण की सुरुवातीलाच मी सांगितलं की भाषा ही आपण शिकतो साधारण 6 महिन्यानंतर. पण प्राणी मात्रांना ती भाषा शिकावी लागत नाही कारण त्यांना जन्मताच येते. उदाहरण जर घेतो म्हटलं, चिमणी असेल, कावळा असेल, पोपट असेल तर ते जन्मताच कावकाव चिवचिव किंवा कुत्रा जन्मताच भुंकतो. त्याला भुंकायचं शिकवावं लागत नाही. गायला हंबरायचं शिकवावं लागत नाही. पण प्राणी मात्र म्हणजे माणसांना मात्र भाषा शिकावी लागते. जन्म झाल्याबरोबर माणसाचं मूल कधीही भाषा बोलत नाही. तो 4 महिन्यानंतर, 5 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर एक एक शब्द बोलायला सुरुवात करतो. शब्दापासून मग तो वाक्य जुळवतो आणि वाक्यानंतर मात्र मग तो
बोलायला लागतो. पण भाषेचा विकास कसा व्हायला पाहिजे की कसा झाला पाहिजे हे झालं माणसांच्या बोलण्याचं. पण भाषेचा विकास तुम्हाला माहितीये आपण आधी भारतीय समाज हा गटागटाने राहत होता, बरोबर आहे. आता तो गटागटाने राहणारा जो समाज आहे तो मात्र स्वतःची भाषा त्याने निर्माण केली, बोलीभाषा निर्माण केली. आणि ती बोलीभाषा निर्माण केल्यामुळे मात्र त्यांचं असं झालं की ते गटापुरते व्यवहारापुरतीच भाषा मात्र ते बोलत होते. पण व्यवहारापुरती भाषा जरी ते बोलत होते तरी सुद्धा त्यांना बाहेर गेल्यानंतर दुसरी भाषा किंवा दुसऱ्या सोबत व्यवहार करायचे असेल, उदाहरणार्थ आपण आधीच्या काळात आपल्या याच्यात मुघल येऊन गेले, बऱ्याच लढाया झाल्या, त्यांचे शब्द आज आपण वापरतो. आता अर्जनवीस हा शब्द आपला मुळातच आपला भारतीय नाहीये. तर जेव्हा उर्दू लोक आले आणि त्यांनी हा शब्द वापरला तेव्हा मात्र हा अर्जनवीस हा शब्द आपल्या भाषेमध्ये आला. आपण बरेच शब्द आपल्या बोलीमध्ये पण वापरतो. ग्लास आहे, आपण मराठीत खरं ग्लासला पेला म्हणतो, पण आपण पेला कधीच म्हणत नाही त्याला आपण ग्लास म्हणतो. टेबल आहे, बेंच आहे, याला इंग्रजीमध्येच आपण बरेच शब्द आज इंग्रजीतले शब्द आपल्या आपल्या बोलण्यामध्ये वापरतो. आणि हळूहळू मात्र एकामधून दुसरे शब्द, दुसऱ्यामधून तिसरे शब्द आणि आपण आपले मुळातले शब्द विसरले आणि नवीन शब्द मात्र आत्मसात करायला गेलो. आता त्यामध्येच मात्र त्यातला पहिला मुद्दा आहे जागतिकीकरण आणि भाषा. भाषेचा विकास मधला पहिला मुद्दा आहे जागतिकीकरण आणि भाषा. आता जागतिकीकरण म्हणजे काय हे तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये शिकतच आले होते की जेव्हा 1990 मध्ये आर्थिक धोरण बदललं आणि त्रिसूत्री कार्यक्रमाची सुरुवात झाली. आता त्रिसूत्री कार्यक्रम म्हणजे काय, कारण की मुळातच भारत देश हा विकसित देश नाही, आपण विकसनशील आहोत, म्हणजे विकासाच्या टप्प्यावर आहोत. आणि त्याच्यामुळे 1990 मध्ये त्रिसूत्री धोरण अनुभवलं आणि त्याच्यामध्ये उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण हे 3 भाग मात्र त्या त्रिसूत्री याच्यामध्ये निर्माण झाले. आणि मग मात्र हळूहळू समाजाची इमारत त्याच्या अर्थकारणावर उभी राहिली. आणि मग काय झालं की माणसाला माणसापेक्षा अर्थावर म्हणजे पैशावर जास्त महत्व वाटायला लागलं. आणि 1990 नंतर भारतीय समाजकारणात आर्थिक धोरणाचे मोठे बदल झाले. आता माणसाकडे पैसा अति महत्वाचा आहे हे सगळ्यांना वाटायला लागले आणि त्याच्यानंतर मात्र त्यांनी या आर्थिक बदलाला जास्तीत जास्त महत्व दिलं. आता हे आर्थिक बदलाला महत्व दिल्यानंतर त्याच्यामध्ये जागतिकीकरण हा सगळ्यात मोठा मुद्दा होता. आता जागतिकीकरण म्हणजे काय, तर जगासोबत आपण आपल्याला सुद्धा टिकवून ठेवलं पाहिजे यासाठी मात्र भारतातील लोक धडपडायला लागले आणि एकूणच जगाचे अर्थकारण, समाजकारण, राजकारण इत्यादी क्षेत्रात बरीच उलथापालथ झाली. आणि मग हळूहळू मात्र या सगळ्यामध्ये उलथापालथ व्हायला लागली. आता ती उलथापालथ होताना असं वाटायला लागलं की कशा प्रकारे आपण आपलं आर्थिक जी बाजू आहे ती आपण सुधारणार आहे. आणि त्याच्यामुळे मात्र ही आर्थिक बाजू सुधारण्यासाठी आपण या तिन्ही गोष्टीला जास्तीत जास्त महत्व दिलं, जास्तीत जास्त उलथापालथ झाली. आणि मग बरेच बदल जे घडले ते काळजी वाढवणारे, म्हणजे आपल्याला जरा असं वाटायला लागलं की आपल्याकडे तंत्रज्ञान नाही, आपल्याकडे दळणवळणाची साधनं नाही आहेत, आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टी नाही. मग काय भारतातील लोकांनी तंत्रज्ञानाला जास्तीत जास्त महत्व द्यायला लागले आणि तंत्रज्ञानामुळे दळणवळणाचे वेगवेगळे म्हणजे प्रवासाची वेगवेगळी साधनं निर्माण झाली. सुरुवातीला माणूस कशाने प्रवास करायचा, बैलगाडीने. नंतर गावामध्ये एखादी मोटार यायची, सकाळी आली की संध्याकाळी तिचा फेरा व्हायचा. मग त्याच्यानंतर 2 व्हीलर, 4 व्हीलर असे वेगवेगळे. आणि मग रेल्वेचा प्रवास हा फक्त शहरापुरता मर्यादित होता. पण मग नंतर मात्र हळूहळू हे बदल होत गेले. नवीन नवीन तंत्रज्ञानाचे म्हणजे नवीन नवीन दळणवळणाचे साधनं आली. आणि मग मात्र हे जे खेडे आहेत हे जग एक जागतिक खेडे बनले. म्हणजे छोट्या गावाचं रूपांतर हे जागतिक खेड्यामध्ये, आधी नुसतंच खेडं होतं, माणसांच्या भावना ओळखणं, माणसांची संपर्क ठेवणं, माणसांशी हे करणं ते करणं. पण नंतर मात्र
हे जागतिक खेडे बनले आणि सामाजिक सांस्कृतिक वातावरणात मोठे बदल घडले. पाश्चात्य संस्कृतीचे वारे पूर्वीपेक्षा अधिक जोमाने वाहू लागले आणि मग आपल्यावर प्रभाव पडला तो बाहेरच्या देशांचा. आज आपण विचार करतो आजच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी भारताची संस्कृती आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आणि आपण काय केलं, जागतिकीकरण झाल्यामुळे आपण पाश्चिमात्य संस्कृती म्हणजे आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. तर आपल्याला माहिती आहे बर्थडे आपण कशा प्रकारे भारतीय लोक साजरी करायचो, पण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण केलं. केक आणणं आणि त्याच्यावरची कॅन्डल म्हणजे मेणबत्ती विझवणं हे पाश्चात्य संस्कृतीमध्ये आहे. म्हणून आज प्रत्येक गोष्टीच्या वेळेस आपण केक आणतो आणि प्रत्येक गोष्ट साजरी करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक गोष्ट साजरी करण्याचा प्रयत्न करतो आणि ती केकच्या माध्यमातून, केक कटिंगच्या माध्यमातून करतो. पण आपण हीच गोष्ट जर भारतीय संस्कृतीप्रमाणे जर केली तर आपण त्याला जास्तीत जास्त महत्व देऊ शकतो. आताच 5 सप्टेंबर शिक्षक दिवस झाला. या शिक्षक दिवशी सुद्धा आपण केक आणतो आणि कट करून शिक्षकांचा म्हणजे शिक्षकांना मान सन्मान देतो. पण भारतीय संस्कृतीमध्ये तसं आहे का? भारतीय संस्कृतीमध्ये शिक्षकाला फूल देऊन नमस्कार करून किंवा अशा प्रकारे आपण तो शिक्षक दिवस साजरा करत होतो. पण आज मात्र त्याला वेगळं वळण या पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये मिळालेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग जग जवळ येत आहे तशी भाषिक प्रश्नांची तीव्रता आणि गुंतागुंतही वाढली आणि हळूहळू मात्र जसं जसं जग जवळ आलं तशी तशी भाषिक प्रश्नांची गुंतागुंत मात्र वाढत गेली. आता भाषिक प्रश्न म्हणजे काय? तर आज मात्र आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर मराठी मागे पडत चालली आणि दुसऱ्याच भाषा पुढे यायला लागल्या आहे. म्हणजे मराठीचा अभिमान मराठीच माणसाला राहिलेला नाही तर दुसरे कसे बोलणार? आज इंग्रजी शाळेमध्ये आपण मुलांना घालतो, शिकायला पाठवतो, पण घरामधला आपला मराठी माणसाचा मुलगा इंग्रजी शाळेत गेल्यानंतर व्यवस्थित मराठी बोलू शकत नाही. ही आपली शोकांतिका आहे. आपण आपली भाषा कशी टिकून ठेवली, भलेही जागतिकीकरण झालं तरी चालेल, पण आपली भाषा ही काळाच्या ओघामध्ये आपल्याला टिकवता आली पाहिजे. आणि हे जर टिकवता नाही आली तर मात्र आपण काहीही करू शकत नाही. कारण हळूहळू आपली भाषा, मराठी भाषा स्वतःच्याच महाराष्ट्रामध्ये आज तिची कुचंबना होते आहे. तिला कुठेतरी कमी लेखल्या जात आहे आणि हे आपल्यामुळे. आपण जर आपल्या याच्यामध्ये आलेला समजा बिहारी माणूस आला तर त्याला जर मराठी येत नसेल तर आपण त्याच्याशी म्हणतो कैसा दिया भैया, ये फ्रूट कैसा दिया. पण आपण असं म्हणत नाही अरे हे फळं कशी किलो दिली. हे जर तुम्ही जेव्हा त्याच्यासोबत सारखे सारखे मराठीत बोलले तर त्याला कळेल की नाही आपण महाराष्ट्रात आलो आहे तर आपल्याला मराठी शिकायचं. त्याला जर इथे येऊन व्यवसाय करायचा असेल तर काम करायचं असेल तर त्याला मात्र ती महाराष्ट्रातली भाषा यायलाच पाहिजे. पण आपण उलट केलं. आपण काय केलं, पाश्चिमात्य संस्कृती अनुकरण केली आणि पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण केल्यामुळे मात्र हळूहळू आपण आपल्याच भाषेला विसरत गेलो. या सगळ्याचा परिणाम समाज जीवनाच्या इतर क्षेत्रावर होत आहे तसा तो भाषेवरही होतो. आणि अशा प्रकारे हा जो काही परिणाम आहे तो मात्र हळूहळू भाषेवरही व्हायला लागला. म्हणजे जसा इतर म्हणजे खेडं, एखादी छोटंसं गाव जागतिक खेडं बनायला लागलं तशाच प्रकारे मात्र भाषेवरही हा प्रभाव पडत गेला. आणि बदलत्या आर्थिक धोरणामुळे आणि बदलत्या सामाजिक प्रवृत्तींमुळे भाषा निवडींवरही परिणाम होतो आहे. सांस्कृतिक संदर्भापेक्षा आर्थिक संदर्भाचा भाषिक वर्तनाला महत्व मिळते आहे. जागतिकीकरणाच्या या भोवऱ्यात इंग्रजीच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक भाषा अस्तंगत होत चालल्या आहे. इंग्रजी हे ज्ञानाचे, शिक्षणाचे, संवादाचे, व्यवहाराचे आणि सर्वच प्रकारच्या दळणवळणाचे साधन बनत असताना अस्तंगत होत चाललेल्या भाषांचे जतन आणि संवर्धन ही एक जटिल समस्या होऊन बसली आहे. आता मात्र आपण प्रत्येक ठिकाणी इंग्रजीचा वापर करतो. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आपण मात्र स्वतःची भाषा विसरायला चाललेलो आहे. म्हणजे तिचा अस्त होत चाललेला आहे. म्हणजे ती आज लयाला चालली आहे, तिचा वापर करत नाही. मराठी भाषा वापरणं म्हणजे आपल्याला लाजिरवाणं वाटायला लागलं आहे. आणि
असं झालेलं आहे की या आर्थिक संदर्भामध्ये जसा अर्थाचा आपण विचार करतो तसा दुसऱ्या भाषेचा इंग्रजीचे प्रस्ताव वाढत चाललेले आहे. शाळा, शिक्षण, संवाद, व्यवहार हे सगळं मात्र आपण इंग्रजीमधून करतो आहे आणि दळणवळणाच्या माध्यमातून मात्र या सगळ्या भाषांचे भाषा मात्र अस्तंग होत चालली आहे. पण तिला मात्र तिचं संवर्धन करणं ही एक मोठी जटिल समस्या झाली आहे. जागतिकीकरणाच्या याच्यामध्ये जागतिकीकरणामध्ये आपल्याला ही आपली भाषा संवर्धन करणं सगळ्यात महत्वाचं काम आहे. पण आज मात्र ती कुठेतरी हरवत चाललेली आहे याची जाणीव होताना दिसत आहे. हा झाला जागतिकीकरण आणि भाषा याचा पहिला मुद्दा. हा कळला का? हो हो तुम्हाला हा मुद्दा कळला का? हो. हा. हो आता मॅडम. तुम्ही लिहून घेताय ना? वह्या सोबत ठेवल्या आहे ना? हो. हा, मी तसे तर नोट्स हो. पाठवणारच आहे नंतर याच्यावरती. पण कुठला मुद्दा आपला चालू आहे तो मात्र तुम्ही नमूद करून ठेवायचा. त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही, कारण की हा पेपर 3 पेपर थोडा कठीण आहे, पण याच्यामध्ये मार्क्स तुम्हाला सगळ्यात चांगले पडतात. जसं मी तुम्हाला शिकवलेलं आहे, आता ते मी नोट्स पाठवणारच आहे मोबाईल वरती नंतर. पण तरी सुद्धा हे जे मुद्दे शिकताना मात्र तुम्ही लिहून घेणं आवश्यक आहे. हे जर नाही लिहिलं तर तुम्हाला काहीही कळणार नाही. आता आपण 5 मिनिटं लेक्चर घेऊ आणि नंतर लिहू करू. दुसरा मुद्दा आहे भाषिक ध्रुवीकरण. लिहून घ्या. किती वाजले? लीला बघा, भाषिक ध्रुवीकरण. जागतिकीकरणाच्या वाढत्या प्रभावामुळे भाषिक समस्या वाढीस लागल्या. त्यातील एक भाषिक ध्रुवीकरणाची होय. एका भाषिक प्रदेशात 2 भाषिक समूह तयार होणे आणि ते दोन टोकांच्या भाषिक भूमिकांचे असणे म्हणजे भाषिक ध्रुवीकरण होय. आता भाषिक ध्रुवीकरण म्हणजे काय? तर एका भाषिक प्रदेशात, म्हणजे आता समजा महाराष्ट्रामध्ये भाषिक प्रदेशात 2 भाषिक समूह तयार होणे, 2 समूह तयार होतात आणि या प्रक्रियेत बहुतेक वेळ एका भाषेला आणि 2 टोकांच्या भाषिक भूमिकांचे असणे म्हणजे भाषिक ध्रुवीकरण होय. आता इथे त्यांनी व्याख्या कशी दिली आहे की एका भाषिक प्रदेशात 2 भाषिक समूह तयार होणे आणि ते 2 टोकांच्या भाषिक भूमिकांचे असणे म्हणजे भाषिक ध्रुवीकरण होय. आता 2 टोकाला समजा मराठी भाषा आहे. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर विचार केला, विदर्भामध्ये वेगळी भाषा आहे, खानदेशामध्ये वेगळी भाषा आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळी भाषा आहे, उत्तर महाराष्ट्रामध्ये वेगळी भाषा आहे, पुण्याची भाषा वेगळी, कोकण किनारपट्टीची भाषा वेगळी, कोकणातली भाषा वेगळी, मराठवाड्यातली भाषा वेगळी, सांगली सातारकडली भाषा वेगळी. पण हे काय आहे? मराठीचेच भाग आहे. पण हिचा थोडासा वेगळेपणा करून एकाच प्रांतामध्ये किंवा एकाच राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी तीच भाषा वापरली जाते आणि त्यालाच आपण भाषिक ध्रुवीकरण म्हणत असतो. या प्रक्रियेत बहुतेक वेळा एका भाषेला बहुधा परकीय भाषेला अवाजवी महत्व मिळून दुसरी बहुधा निज भाषा मागे पडते. निज भाषा म्हणजे काय? तर आपली भाषा. आपण काय करतो? इंग्रजीचा वापर जास्त केल्यामुळे स्वतःच्या भाषेतले शब्द विसरतो आणि ते हळूहळू लोप होतात. आता हळूहळू ते शब्द लोप झाल्यानंतर मात्र आपली भाषा आपण विसरतो आणि इंग्रजी भाषेचे शब्द जास्तीत जास्त वापरतो आणि त्यामधून हे 2 ध्रुवीकरण निर्माण होते. म्हणजे इथे मराठी भाषा आहे, पण मात्र त्याच्यासोबत आपण इंग्रजीचा वापर करतो. पण जर तुम्ही विदर्भामध्ये गेलात तर टोटली विदर्भाची मराठी भाषा तुम्हाला बोललेली दिसेल. बरेच शब्द मराठीमध्ये विदर्भाचे आलेले आहेत, पण तरी सुद्धा या 2 भाषा एकाच राज्यामध्ये आपल्याला बोललेल्या दिसून येईल. बहुधा
या प्रक्रियेत बहुतेक वेळा एका भाषेला बहुधा परकीय भाषेला अवाजवी महत्व मिळून दुसरी बहुधा निज भाषा मागे पडते किंवा दोन्ही भाषांचे निज भाषक दोन विरुद्ध भूमिकांवर राखून आत्यंतिक भाषा द्वेषाचा आधार घेतात. यात बहुतेक वेळा एकदेशीय भाषा मागे पडून तिच्या विकासात अडथळे निर्माण होऊ शकतात. भाषिक ध्रुवीकरण सामाजिक सांस्कृतिक वृत्तीमुळे घडते, तसेच ते आर्थिक राजकीय धोरणांमुळेही वाढीस लागते. सध्याच्या जागतिकीकरणाच्या विळख्यात सापडलेल्या अनेक भाषांना ध्रुवीकरणाची झळ लागू पाहत आहे. आता इथे मात्र अनेक भाषांना ह्या जागतिकीकरणामध्ये अनेक भाषा लुप्त होत आहे आणि इंग्रजीचा प्रस्ताव वाढत चाललेला आहे आणि आपली स्वतःची भाषा आहे तिला आपण महत्व कमी देतो आणि दुसऱ्या भाषेला परकीय भाषेला जास्तीत जास्त महत्व देतो आणि त्याच्यामुळे या जागतिकीकरणाच्या याच्यामध्ये मात्र आपण हळूहळू आपली भाषा विसरत चाललेलो आहे आणि म्हणूनच तिलाच आपण भाषिक ध्रुवीकरण असं म्हणत असतो. सामाजिक सांस्कृतिक वृत्तीमुळे घडते. आता आपली जी भाषा आहे सामाजिक आणि सांस्कृतिक वृत्ती आहे तिच्यामुळे मात्र ती वाढीस लागते आणि हळूहळू मात्र तिची जागतिकीकरणाची झळ ही आपल्या भाषेवर पडत असते आणि यालाच आपण भाषिक ध्रुवीकरण म्हणतो. कळला का हा मुद्दा? हो. आता हे दोन मुद्दे झाले भाषेचा विकास या भागाचा. पहिला मुद्दा आहे आपला जागतिकीकरण आणि भाषा आणि दुसरा मुद्दा होता भाषिक ध्रुवीकरण. हे दोन मुद्दे भाषेचा विकास या यातल्या अजून आपले याच्यामध्ये 5 मुद्दे आहेत. तर ते 5 मुद्दे जवळपास 5 ते 6 मुद्दे आहेत ते आपण आता पुढच्या लेक्चरला घेणार आहोत आणि मग ते झालं की आपण प्रमाण भाषा बोलीभाषा हे शिकणार आहोत. नंतर 2 लेक्चर मध्ये होईल. आता तुमचे आठवड्याचे जे 2 लेक्चर होते ते संपले. आता सोमवारला तुमचं लेक्चर आहे. ठीक आहे. हो. हा विषय कळला का? हो. हो. हा चला मग ठीक आहे. लिव्ह करायचं आपण लेक्चर की काही विचारायचंय तुम्हाला? हो. काही विचारायचंय का? नाही. हा चला कळलं ना. मी तुम्हाला नोट्स पाठवते व्हॉट्सअप वरती. ठीक आहे. हो. हो. हा चला हो. मग ओके बाय. आता सोमवारला भेटू. ओके.